नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम सगळ्या माझ्या ताईंना आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस, तर सगळ्या माझ्या ताईंना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, प्रत्येक वेळेस तुमच्या समोर मी आपल्या अंगणवाडीला धरून कामाचे व्हिडिओ करत असते, परंतु आज हा विषय थोडा वेगळा आहे कारण की आपल्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या महिलाच आहेत, म्हणून मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुमच्या समोर करावा, तुमच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्यावी। कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये देखील बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे, बऱ्याच महिलांना माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांची केवायसी करायची राहून गेली। तसं आता परत रिपीट या योजनेच्या संदर्भात होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ आहे। तर आजचा व्हिडिओ काय आहे तर बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे। तर बघा, आजचा व्हिडिओ काय आहे नेमका, म्हणजे तुम्हाला नेमकं मला काय सांगायचंय तर बघा, तुम्हाला सगळ्यांना आपल्या म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रभरातील ज्या पण महिला असतील त्या सगळ्यांसाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे। परंतु खास करून आपल्या अंगणवाडीच्या ताई व्हिडिओ बघत असतात म्हणून मी अंगणवाडीच्या ताईंवर जास्त हे करत। एमसी हे कार्ड आपल्याला काढून घ्यायचे। एमसी कार्ड म्हणजे काय तर आपल्याला एसटी महामंडळमध्ये जायचंय, म्हणजे आपल्या तालुका पातळीवर आपल्याला जायचंय। आपला जो तालुका असेल तिथंच जा, शक्यतोवर दुसऱ्या तालुक्यात पण चालणार आहे, पण शक्यतोवर आपल्या तालुक्यात जा। जाताना सोबत आधार कार्ड न्या, सोबत मोबाईल नंबर न्या आणि 200 रुपये तुम्हाला लागणार, कारण की तो 199चा रिचार्ज आहे। तर हे सगळं आपल्याला सोबत घेऊन जायचंय। तर आपल्याला काय होणार आहे की आपण आपल्या महाराष्ट्र शासनाने म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला महिलांना अर्ध तिकीटवर म्हणजे आपण 50% सूटवर आपण एसटीचा प्रवास करत आहोत। त्याच पद्धतीने 75च्या वर जे महिला पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक, तर त्यांना फ्रीचा प्रवास आहे। तर त्यांना देखील आणि आपल्या पूर्ण महिलांना तर आपल्याला हे कार्ड बनवून घ्यायचंय। हे कार्ड बनवल्यानंतर साधारणतः 30 दिवसामध्ये हे कार्ड येतं। मग तिथली प्रोसेस अशी असणार आहे की त्या मशीनवर जे महामंडळ आहे किंवा ते बस स्थानक आहे तर तिथे तुमचं आधार, तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार, ओटीपी व्हेरिफिकेशन होणार, त्याच्यानंतर तुमचा थंब घेतला जाईल, तुमच्याकडून पैसे घेतले जातील। ही सगळी प्रोसेस केल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्याला हे कार्ड येणार आहे। आणि हे कार्ड आपण आता घाई गर्दी म्हणजे गर्दी होईल, सगळेच जण काढायला जातील, गर्दी होईल आणि आपल्याला दुसरा दिवस लागू शकतो। त्याच्यामुळे आता लवकरात लवकर जसं तुम्ही व्हिडिओ बघाल तसंच तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी या गोष्टी कराव्यात। आपली शाळा सुटल्यानंतर आपल्या अंगणवाडी कर्मचारी असतील तर इतर ताईंना पण सांगा, कारण की ही योजना अर्ध तिकीट किंवा 50% सूट हे आपण सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या महिला आपण याचा उपभोग घेत आहोत। त्याच्यामुळे या योजनेपासून माझी एकही ताई वंचित राहू नये, कारण भविष्यामध्ये जर हे कार्ड आपल्याकडे नसेल तर आपल्याला पूर्ण भाडं काढावं लागणार आहे, ही पहिली गोष्ट। आणि भविष्यामध्ये अजून त्या कार्डचे फायदे होणार आहेत।